जवळच्याच आमदारांच्या पीएच्या पत्नीचा जो आहे तो दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झालेला आहे। प्रशासनाची मुजोरी जी आहे ती पुन्हा समोर आली आहे। सीएमओ ऑफिसमधून फोन करून देखील उपचार जे आहे केलेले नाही। आता या ठिकाणी ठाकरे गट असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल दोघांचं आंदोलन जे आहे ते सुरू होईल। नाही, आंदोलन करणं हे ठीक आहे, आपला अधिकार आहे, पण जे चूक झाली आहे ती फार मोठी चूक आहे आणि अशा चुकीला माफी नसते। सरकार यावर योग्य कारवाई करेल, कारण कुणाचाही परिवार असो, तो एका पीएचा आहे किंवा माझा परिवार आहे असं नाही, सर्वसाधारण गरीब माणसाला सुद्धा अशा पद्धतीचं कुठलंही त्या ठिकाणी अशी आरोग्यसेवा न देणे आणि मुजोरगिरी करणे आणि एक प्रकारची मोगलशाही आहे। खरं तर अशा हॉस्पिटलच्या प्रशासनावर तपास शेवटी कुणाची चूक आहे तपासली पाहिजे, काय चूक झाली तपासली पाहिजे, ती तपासेल सरकार। पण मला वाटतं ही गंभीर घटना आहे, या गंभीर घटनेची दखल स्वतः माननीय मुख्यमंत्री उद्या पुण्यात आहे, मी आहे, याची दखल आम्ही घेतली, अजितदादा आहेत, त्यामुळे आम्ही सर्व दखल घेऊ आणि कुणाला आम्ही सोडणार नाही। नाही, अशा लोकांना कोणी सोडणार नाही। आमचं सरकार, आमचं आरोग्य खातं जे आहे आणि माननीय मुख्यमंत्री आहे, अजितदादा आहे, आम्ही आहोत या प्रकरणामध्ये आणि याच्यापूर्वीच्या जे काही प्रकरणं झाले असतील त्या प्रकरणात आम्ही कठोर कारवाई करू आणि या प्रकरणात तर त्या ठिकाणी प्रचंड संताप आहे, प्रचंड जनतेमध्ये समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे आणि अशा बाबी आम्ही माफ करणार नाही, निश्चितपणे कडक कारवाई करू। ₹1 फक्त भाडं जे आहे ते त्या ठिकाणी आकारण्यात येतं, मात्र गरिबांचा उपचार तुम्हाला अधिकार पण आहे, तुम्ही कलेक्टरला या बाबतीत आदेश देऊन त्यांची जी भाडेवाढ आहे, कारण की आता ही मुजुरी पुन्हा त्यांचं खूप वाढलेलं आहे। म्हणजे हेच हॉस्पिटल नाहीये, पुण्यामध्ये असे अनेक हॉस्पिटल आहेत की त्यांची मुजुरी वाढली, जमिनी घ्यायच्या आणि लोकांना अशा पद्धतीने आज जी घटना झाली, तुम्ही तातडीने निर्णय जिल्हाधिकारी मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहे, याच्यामध्ये खूप गोष्टी करण्यासाठी आहे। त्या हॉस्पिटलला खूप फॅसिलिटी आम्ही दिल्या आहेत। आता क्रीडांगण, आता पुन्हा एक जागा आम्ही त्यांना दिलेली आहे पार्किंग करता। आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं झालो आहे, पण त्यांच्या हॉस्पिटलमधले कर्मचारी आणि डॉक्टर अशा पद्धतीने मोगलशाही करतात, हे समाज मान्य करणार नाही, सरकार मान्य करणार नाही। अत्यंत कडक कारवाई होईल आणि जो डॉक्टर असेल, जे त्या ठिकाणी कर्मचारी असतील, त्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळी गुन्हे दाखल करायचे असतील तर गुन्हे दाखल होतील, पण कोणी त्याला सोडणार नाही, एवढं मी आश्वस्त करतो।